ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान, मनोरंजन, संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शिक्षण अधिकारी व प्रभारी उपसंचालक नितीन पोपट बच्छाव व माजी वेतन अधीक्षक उदय विठ्ठलराव देवरेसह मालेगाव येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील माधवराव वडगे, सेक्रेटरी जिभाऊ रघुनाथ अहिरे व संस्था संचालित या न जाधव विद्यालय व पंडित जवाहरलाल नेहरू पाटणे विद्यालय यातील मुख्याध्यापक हर्षिता राजेंद्र अहिरे व माजी मुख्याध्यापक हिरालाल सुपलाल वाघ, शिक्षण रोहन अशोक अहिरे यांचा जामीन अर्जावर सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथील एपीआय भगवान कोडी फिर्यादी गैरहजर एवढ्या गंभीर प्रकरणात सरकारी फिर्यादी गैरहजर म्हणजे पाणी कुठेतरी मुरते आहे। शासनाकडून या प्रकरणात कारवाई होईल की नाही याची शंका निर्माण झालेली आहे आणि दुसऱ्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडून नितीन उपासने यांना गुन्हा क्रमांक 336/25 मध्ये अटक करून आज जिल्हा व सत्र न्यायालय आहे न्यायालयाकडून 19 डिसेंबर 25 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली। तर अटकपूर्व जामिनासाठी धावपळ करणारे बीबी चव्हाण, किरण कुवर यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारलाय। आमदार किशोरप्पा पाटील यांच्या तक्रारीवरून शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, वेतन अधीक्षक इजाज तडवीसह दलाल स्वप्नील पाटील जळगाव, पंकज पाटील पाचोरा, सतीश पाटील यांच्यावर शासनाने कार्यवाही सुरू केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे वृत्त आहे। महाराष्ट्रभर शिक्षण अधिकारीवर कार्यवाही सुरू झाली आहे।